नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या आयुष्यामध्ये ना सदैव ह्या सोनचाफ्याच्या फुलासारखा सुगंध दरवळत राहो, ह्याच नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना छान मस्तपैकी मी मिशोची खरेदी केलेली आहे, तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्या अगोदर म्हटलं चला आपल्या सोनचाफ्याच्या झाडाला ना खूप सुंदर अशी फुलं आलेली आहे, ते पहिल्यांदा तुम्हाला दाखव, कारण ते बघून मला बराचसा आनंद झालेला होता, तर तोही तुमच्याबरोबर शेअर केला। म्हटलं चला बघून तुम्हालाही प्रसन्न वाटेल। मी मिशोवरून काही ना प्रोडक्ट्स मागवलेले होते। बऱ्याच दिवसांपासून मला खरं तर आहे ना मिशोवरून खूप साऱ्या वस्तू मागवायच्या होत्या, पण प्रत्येक वेळी ना मी असा विचार करायची की एखादी वस्तू चांगली निघेल की नाही, आपण मागवावे की नाही, कधी वेस्ट ऑफ मनी होईल की नाही। तर मागच्या वेळी सुद्धा आहे ना मी मिशोवरून बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या होत्या, तर त्या वस्तू आहे ना एकदम छान निघाल्या। पण तरी पण आपल्याला नाही का असं वाटतं ऑनलाईन जर गोष्ट मागवली आपण, कारण आपण पैसे पेड करतो, मग पुन्हा ते रिटर्न वगैरे करायचं, तर मग त्याच्यामुळे ना थोडंसं असं डिले होत गेला। पण खूप छान अशा गृहोपयोगी वस्तू मी मिशोमधून ना मागवलेल्या आहेत घरासाठी। तर त्यातली ना सगळ्यात महत्त्वाची आणि उपयोगाची वस्तू जी आहे ती म्हणजे मी ना बाथरूम साठी ना आपले होल्डर म्हणू शकतो आपण किंवा रॅक म्हणू शकतो, तर त्या मागवलेल्या आहे। खूप सुंदर निघालं, म्हणजे मला खूप 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 आवडल्या। तर बघा त्याच्यासाठी ना त्याला आहे ना अशी हुक्स पण आहेत। हे बघा, त्यांनी ना तुम्हाला जर खिळ्याने जर हे करून जर भिंतीमध्ये राऊंड प्लग पण दिलेले आहेत, तर तुम्ही खिळा भिंतीमध्ये टाकून आणि मग पण अडकवू शकता, किंवा त्याला आहे ना त्यांनी डायरेक्टली हे बघा असे स्टिकचे ना हुक्स दिलेले आहेत। ह्या स्टिक्स ना भिंतीला चिपकवून आणि मग पण तुम्ही ना हे जे रॅक आहे ना ती होल्ड करू शकतात। तर कुठल्या पण वेने तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ना व्यवस्थित मावणार आहेत। पण म्हणजे ना हे जे स्टिक्स असतात ना ऍक्च्युअली, तर ह्या स्टिकचं कसं असतं, मला पण पहिला अनुभव आला। पहिल्यांदा मी जे काही हुक मागवलेले होते ना, तर हे स्टिक लावले ना, तर हे नव्हते ऍक्च्युअली, मी जे दुसरे मागवलेले होते, तर ते ना म्हणजे वजन जास्त पकडत नाही आणि लगेचच ना निसटून पडून जातात। तर ती गोष्ट छान आहे की त्यांनी ना सोबत खिळे पण दिले, म्हणजे स्क्रू म्हणतो ना आपण, स्क्रू आणि राऊंड प्लग पण दिले। जर याचा उपयोग जर झाला नाही तर तुम्ही स्क्रू आणि राऊंड प्लगने ना हे भिंतीवर आहे ना अडकवू शकतात। तर आपले जे शॅम्पू वगैरे जे असतात ना, तर त्या गोष्टी म्हणा किंवा घासणी वगैरे जे असतात ना, ते अडकवण्यासाठी सुद्धा इथे ना त्यांनी हुक्स वगैरे दिलेले आहेत आणि प्रोडक्ट पण खूप छान आहे। तर मी हे दोन मागवलेले आहे ऍक्च्युअली ना। एक मला डिटर्जंट वगैरे ठेवण्यासाठी ना आपलं बेसिन जे आहे ना, तर तिथे खूप जास्त आहे ना म्हणजे असं पसारा झालेला आहे, सगळे डबे जमा झालेले आहेत। तर मग मी म्हटलं तर त्याच्याऐवजी ना ते जे काही समजा आपलं लायझॉल असेल किंवा काही हर्पिक असेल किंवा डेटॉल असेल किंवा लिक्विड काही डिटर्जंट असेल, तर त्या गोष्टी ना हँडवॉश असेल, तर त्या गोष्टी ना इथे मला व्यवस्थित अरेंज करता येतील आणि आहे तेवढी सफिशियंट जागा इथे। तर मी अशा पद्धतीने ना ह्या दोन्ही रॅक होल्डर जे आहेत ना, बाथरूम रॅक होल्डर, तर त्याचा उपयोग करणार आहे। आणि प्रोडक्ट खरंच खूप छान आहे आणि ड्युरेबल पण मला वाटतं आहे। त्यानंतर ना दुसरी महत्वाची गोष्ट की जी खूप आणि खूप महत्वाची आहे, ती म्हणजे हे असे ना कॉर्नर मागवलेले आहेत मी। ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, जेव्हा आपले टीव्ही युनिट झालं किंवा कुठेही आपण याला आहे ना यूज करू शकतो। बघा याला आहे ना असा काटकोण्यामध्ये स्पेस दिलेली आहे आणि ना हे जे आहे ना ते त्या काटकोण्यामध्ये असं ठेवून द्यायचं आणि त्याला इथे ना स्टिक करायचं। इथे त्यांनी स्टिक साठी जागा दिलेली आहे, स्टिक करायचं। म्हणजे मग कसं लहान मुलं बघा आपल्या घरामध्ये खेळतात आणि ते जे कॉर्नर असतात ना, तर ते कॉर्नर खूप शार्प असतात। जसं की आता माझ्या टीव्ही युनिटचे जे कॉर्नर आहेत ना, तर ते खूप शार्प आहेत, खूप म्हणजे खूप शार्प आहे। आणि त्याच्यामुळे मग काय होतं माहितीये का, एखाद्या वेळेस लेकरू जर खेळायला लागलं तर त्याला लागण्याचे चान्सेस असतात, डोक्याला वगैरे लागण्याचे चान्सेस असतात ना, तर ते अवॉइड होण्यासाठी ना ऍक्च्युअली मी हे कॉर्नर मागवले। आणि हे जे कॉर्नर आहे ना ते म्हणजे असे फ्लेक्झिबल खूप आहे, म्हणजे लेकराला समजा इथे लागलं पण ना तर त्याला लागणार नाही तसं डोक्याला, तर ते अवॉइड होण्यासाठी ना ऍक्च्युअली खूप महत्वाची गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट
गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती माझ्या मते ना काहीतरी 90 रुपयाचे हे मला 4 मिळालेले आहे, पण डिलिव्हरी वगैरे सगळे चार्जेस मिळून तर 90 रुपीजचे मला हे 4 मिळालेले आहे. आणि याचा उपयोग ना सगळ्यात पहिली मी टीव्ही युनिटचे जे कॉर्नर आहेत ना तर त्याला लावणार आहे, त्याच्यासाठी करणार आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये ना आपण ग्वाही देऊ शकत नाही, आपण म्हणू शकत नाही त्यांना की तुम्ही इथे खेळू नका, तिथे खेळू नका. आणि जिथे आपण त्यांना म्हटलं की तुम्ही खेळू नका तिथे त्यांना खेळायचं असतं. मग ते अवॉइड होण्यासाठी ना ऍक्च्युली मी हे कॉर्नर्स मागवलेले आहेत. त्यानंतर ही एक खूप सुंदर अशी किचनसाठी गोष्ट मागवलेली आहे मी. ऍक्च्युली ना ह्याच गोष्टीची मी वाट बघत होते आणि ही आज सकाळीच डिलिव्हर झालेली आहे. मग म्हटले जेव्हा या सगळं एकाच वेळी डिलिव्हरी होईल ना तर त्यावेळेस मग मी व्हिडिओ बनवेल. तर ही गोष्ट आहे आपल्या किचनमध्ये ना थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी ना मी स्टिकर मागवलेलं आहे. तर आता मी पण बघते आहे फर्स्ट टाइमच हे स्टिकर कसं आहे ते. आय होप छानच असेल. येस. आणि हे स्टिकर पण आहे ना 97 रुपीजचे. ॲक्च्युली वर्किंग किचन काउंटर टॉपवर आहे ना त्या ज्या टाईल्स आहेत ना तर त्याच्यावर थोडंसं डेकोरेटिव्ह दिसावं ना तर यासाठी ना हे स्टिकर मागवलेलं आहे. तर म्हटलं लावल्यानंतर ना अजून जास्त आपल्याला फ्रेश वाटेल आणि काम करायला सुद्धा आहे ना जास्त मजा वाटेल किचनमध्ये, म्हणूनच हे मी प्रोडक्ट मागवलं. आणि ह्या प्रोडक्टची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. असं स्टिकर आहे हे. आणि हे म्हणजे आपल्या पद्धतीने जिथे आपल्याला वाटेल तिथे आपण स्टिक करू शकतो. त्या किचन टाईल्स आहेत ना त्या ऑफ व्हाईट कलरच्या आहेत, त्याच्यामुळे ना हे स्टिकर लावल्यानंतर ना माझ्या तरी मते किचन जरा जास्त फ्रेश आणि सुंदर लुक दिसायला आहे ना खूप सारी मदत होणार आहे. हे नक्कीच खरं. आणि मला पण आहे ना हे स्टिकर खूप आवडलं. आणि जेव्हा मी लावणार ना तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे बरं का. आणि मला पण आहे ना खूप अशी म्हणू शकतो आपण प्रतीक्षा आहे की हे मी कसं लावणार आहे, कशा प्रकारे डिझाईन सेट करणार आहे. तर ते सगळं जेव्हा मी करेल ना तर त्यावेळेस तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट हे जे आहे ते मी मागवलेले आहेत फ्रेम्स. इथे आहे ना तुम्ही वरती बघत असाल ही एक फ्रेम जे आहे ना ते माझ्या वास्तुशांतीच्या वेळेस आम्हाला आहे ना प्रेझेंट मिळालेलं होतं गिफ्ट. तर त्यामध्ये ना मी फ्रेम्स टाकलेल्या आहेत पण ते आहे ना तितकं असं छान दिसत नाही किंवा तितका चांगला लुक देत नाहीये. त्याच्यामुळे मग मी त्याला जोडीला आहे ना आणखी त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये ना फ्रेम्स मागवलेल्या आहेत. आणि त्या फ्रेम्स सुद्धा आहे ना खूप छान आणि सुंदर मिळाल्या मला खूप आवडल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि ह्या 495 रुपीजच्या फ्रेम आहे. फ्रेम खरंच खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे भिंतीवर जी फ्रेम लावलेली ना त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये मला या फ्रेम मिळाल्या, त्यामुळे मला जास्त आवडल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅकिंग खूप छान आली त्याची. खूप म्हणजे खूप छान पॅकिंग आलेली आहे हे बघा. आणि याच्या इथे ना म्हणजे फ्रंटला सुद्धा जे आहे ना फ्रंटला सुद्धा खूप छान त्यांनी ना असं म्हणू शकतो की आपण प्लास्टिक नाही म्हणू शकत पण कडक प्लास्टिक टाईप आहे ना पूर्ण असं फ्रेमला कव्हर अप आहे. त्याच्यामुळे आतमध्ये आपण जो काही फ्रेम ठेवू ना किंवा फोटो ठेवू ना तर तो फोटो एकदम ॲज इट इज जशाच तसा राहील, खराब होणार नाही. त्याच्यामुळे ना फ्रेम पण खूप छान मला खूप आवडली कारण कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि लाईट वेट आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि मटेरियल पण छान आहे तिचं. तर ह्या ज्या आहेत ना त्या एकसारख्या अशा 6 फ्रेम्स आहेत आणि फ्रेम्स पण खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये ना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे छान छान फोटो टाकणार आहोत आणि मग जेव्हा हॉलचं डेकोरेशन करणार आहे मी तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल की कशा पद्धतीने
ह्या ज्या फ्रेम आहे त्या मी इथे अरेंजमेंट केलेली आहे. असं मला आहे ना 2-3 ताईंकडून आहे ना खूपदा आहे ना कमेंट आली की ताई तू आहे ना होम टूर दाखव म्हणून. असं पण माझं आहे ना थोडंसं डेकोरेशनच्या काही गोष्टी ना व्यवस्थित ना अरेंजमेंट करायच्या राहिलेल्या होत्या, त्याच्यामुळे आहे ना मी ते थोडंसं पुढं ढकललेलं होतं. वन टाइम आहे ना आपल्या सगळ्या वस्तू होत नाही घेऊन, म्हणून मग मी म्हटलं थोडं थोडं करून आहे ना आपण असं वस्तू मागवून. आणि मग काय होतं माहिती का, एखाद्या वेळेस आपल्याला ड्रिल करायचं असलं ना, माझ्याकडे ड्रिल मशीन नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला बाहेरून ड्रिल मशीन ऑर्डर करावी लागते किंवा घ्यावी लागते. तर मग त्या व्यक्तीला जर बोलवलं ना तर वन टाइम आपल्याजवळ आहे ना सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे जिथे जिथे आपल्याला ड्रिल करायचं आहे तिथे. मग त्याच्यामुळे मी म्हटलं पहिल्यांदा आपण सगळ्या वस्तू आहे ना ऑर्डर करू, म्हणजे मग जेव्हा कधी आपल्याला ड्रिलिंग करायचं असेल ना तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल असेल आणि पटपट आपल्याला ड्रिलिंग पण करता येतं. तर मग त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्या वस्तू मागवून घेतल्या आणि मग आता त्याच्यानंतर मग मी ड्रिल मशीन बोलावून आणि मग ड्रिलिंग करणार आहे. आणि आता लास्ट बट नॉट लिस्ट की जी गोष्ट तुम्हाला खूप आणि खूप आवडणार आहे, मलाही खूप आवडलं. सगळ्यात महत्वाचं आहे ना झालं असं, ऍक्च्युली मी ऑर्डर केल्यानंतर ना पहिल्यांदा मला असं वाटलं की मटेरियल थोडंसं लूज आहे. वस्तू काय आहे पहिल्यांदा ती तुम्हाला दाखवते मी. तर असे आहे सुंदर पिलो कव्हर. तर कव्हर खरंच खूप छान आहे. ऍक्च्युली माझ्याजवळ 4च पिलो होत्या पण 5 कव्हर आलेले आहेत. तर जसे मला बघायला मिळाले ना तसेच एकदम सेम पिलो कव्हर आहे. फक्त एवढंच आहे की क्वालिटी वाईज आपण अगदी डायपर म्हणतो ना तर डायपर सारखं एकदम असं पातळ कापड आहे, सॅटिनचं कापड आहे ते. पण मग मी नंतर असा विचार केला की एकदाच आपण वस्तू घेतली आणि ती केव्हाही वापरत गेलो तर आपल्या डोळ्यांना पण आहे ना बघायला असं सारखं सारखं तेच 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 आहे ना कंटाळा येऊन जातो. मग त्याच्यामुळे मी काय विचार केला की जर लवकर म्हणजे 4 महिन्यात 6 महिन्यात किंवा 1 वर्षात जरी म्हणजे 7-8 महिन्यात जरी ते खराब झाले तर आपण नवीन पिलो कव्हर किंवा नवीन डेकोरेटिव्ह वस्तू घरामध्ये आणू शकतो. तर जर नवीन पिलो कव्हर आले तर नवीन लुक यायला सुद्धा आहे ना खूप सारी मदत होईल. ऍक्च्युली ह्या ज्या पिलोज आहे ह्या मी बेडरूम मध्ये ठेवत असते, तर हे पिलो कव्हर लावल्यापासून आहे ना बेडरूमला एक नवीन लुक यायला सुद्धा खूप सारी मदत झालेली आहे, हे तितकंच खरं. तर मग त्याच्यामुळे आहे ना मी असा विचार केला की जाऊ दे थोडेसे पातळ जरी असले ना पण ड्युरेबिलिटी आहे की जे 6-7 महिने किंवा 8 महिने ते जाऊ शकतात अगदी व्यवस्थित. तर मग त्याच्यामुळे आहे ना हे पिलो कव्हर मी ऍज इट इज ठेवले आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत ते. त्याच्यामुळे मग माझी इच्छा नाही झाली की ते पुन्हा रिटर्न करावे असे. पण जर तुम्हाला जर घरामध्ये जर असं वाटत असेल की 7-8 महिन्यामध्ये किंवा 9 महिन्यांमध्ये ना कव्हर पिलो कव्हर चेंज झाले तर आपल्या बेडरूमला म्हणा किंवा आपल्या लिव्हिंग रूमला म्हणा थोडासा नवीन लुक यायला मदत होईल. तर यूज अँड थ्रो टाईप जर आपल्याला समजा जर आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असेल तर हे पिलो कव्हर घ्यायला काहीच हरकत नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर सगळ्या प्रोडक्टची जी लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर कसं वाटले तुम्हाला सगळे प्रोडक्ट ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला ना एक लाईक नक्की करा बरं का, तुमचं एक लाईक सुद्धा खूप आणि खूप प्रिशियस आहे माझ्यासाठी. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.